सर्वांना नमस्कार. स्वागत आहे शब्द साध्य आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लग्नानंतरचे ते गोड दिवस भाग 18. मी जो प्रश्न तुला विचारला आहे त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आणि ती सुद्धा संक्षिप्त स्पष्टीकरणासहित. प्रियश बोलला. माहीत नाही, प्रिया म्हणाली. काय माहीत नाही? प्रियशने विचारले. तेच जे तुम्ही विचारले ते मला माहीत नाही, प्रिया म्हणाली. आता मी तुला काय विचारले? प्रियांशने पुन्हा तिला विचारले. आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही जे विचारले ते मला माहीत नाही असे मी तुम्हाला सांगत आहे. प्रिया पुन्हा असे विचित्र उत्तर देत म्हणाली. अगं बाई, मला तुझ्या उत्तराचे स्पष्टीकरण दे. असे संक्षिप्त बोलू नको. प्रियांश हळू आवाजात तिच्यावर ओरडला. प्रियांशराव, तुम्ही निश्चित करून घ्या. एकदा म्हणता संक्षिप्त बोल, एकदा म्हणता स्पष्टीकरण देऊ नको. मी कसे बोलायचे तुमच्याशी? तुम्ही पहिल्यांदा मला ते सांगा, किंवा तुम्हाला काय माझ्याकडून अपेक्षित आहे ते मला सांगा. उगाचच माझं डोकं नका खाऊ. चला घरी लवकर चला. मला त्रास होत आहे. मला लवकरात लवकर घरी जायचे आहे. मला भूकसुद्धा लागली आहे. ती वैतागून त्याच्याकडे बघत बोलली. भूक? मला पण लागली आहे. मग मी असे चिडचिड थोडीच करत आहे. शांतपणे बोलायचं असतं. आपण लहान थोडी आहेत असे वैतागून एकमेकांना ओरडायला, एकमेकांचे केस ताणायला. तो पुन्हा चिडून तिच्यावर ओरडून बोलला. प्रिया फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. तिने यावेळेस काहीच उत्तर दिले नाही, कारण खरंच तिचं पोट दुखत होते. तिला उभं राहणं सुद्धा शक्य नव्हतं. प्रियांशने तिच्याकडे एकदा नीट बघितले. तिला होणारा त्रास त्याला जाणवला. ती सारखा पोटाला हात लावत होती. त्याने अगदी काळजीमध्ये तिला विचारले, तुला जास्त भूक लागली आहे का? तू सारखा पोटाला हात लावत आहेस? हो, प्रियाने उत्तर दिले. ठीक आहे, समोर आहे एक छोटेसे हॉटेल. लवकरात लवकर तुला तिथे नेतो. जेवण करूया आपण तिथे. आईसाठी पार्सल घेऊया. घरी गेल्यावर स्वयंपाक बनवायची गरज नाही. गाडी स्टार्ट करत प्रियांश म्हणाला. प्रिया गाडीवर बसली. ती काहीच बोलली नाही. गाडी स्टार्ट झाली. गाडीने वेग धरला आणि गाडी हॉटेलच्या दिशेने निघाली. तू सकाळी जेवली नव्हतीस का? मी तुझ्या बाबाबरोबर आणि दादाबरोबर साखरपुड्याच्या पंक्तीमध्ये जेवलो होतो. तू मात्र तुझ्या मैत्रिणीमध्ये गप्पा मारत होती. मला वाटते तू सकाळपासून जेवलीच नाहीस, म्हणून तुला एवढी भूक लागली आहे. प्रियांश बोलतच होता आणि प्रिया मात्र तिच्या तोंडातून एकही शब्द निघत नव्हता. आरशातून प्रियांशने तिच्याकडे पाहिले. तिचा चेहरा त्रासलेला आणि वैतागलेला होता. तुला पाणी देऊ का? माझ्या गाडीच्या डिक्कीमध्ये पाणी आहे. तुला हवे असेल तर गाडी थांबवतो आणि पाणी पी. तेवढ्यात हॉटेल येईलच आणि लवकरात लवकर आपण जेवण करू. तिचा चेहरा बघून त्याला काळजी वाटू लागली आणि म्हणून तो तशा भाषेमध्ये तिच्याशी बोलू लागला. त्याला तिची कीव येत होती. एवढी घाई करायची गरज नाही. माझ्या पर्समध्ये सुद्धा पाणी आहे. बस एवढं बोलल्यानंतर प्रिया शांत राहिली. प्रियांश सारखा आरशामधून तिच्या चेहऱ्याकडे बघत होता. तिला होणाऱ्या वेदना, त्रास त्याला जाणवत होत्या. समोर हॉटेल दिसले. त्याला आनंद झाला. तो आनंदाने तिला म्हणाला, बघ समोर हॉटेल आहे. छोटीशीच हॉटेल होते, परंतु त्यांना दोघांना पोटभर आणि चांगले खायला मिळणार. घरगुती जेवण असे ते खेड्यातले एक छोटेसे हॉटेल. दोघेही हॉटेलमध्ये गेले. एका टेबलावर बसले. नंतर जेवणाची ऑर्डर प्रियांशने दिली. तो पुन्हा प्रियाकडे पाहू लागला. प्रियाचा त्रासलेला चेहरा आणि तिला होणारा त्रास त्याला पाहिला जात नव्हता. तुला फक्त भूकच लागली आहे की अजून काही त्रास होत आहे? प्लीज मला सांग. तुझ्या चेहऱ्यावर समजत आहे तुला फार भयंकर काहीतरी त्रास होत आहे. तुझं पोट दुखत आहे का? काळजीपोटी प्रियांश बोलला. मला फार भूक लागली आहे. मला होणारा त्रास तुम्हाला सांगून कमी होणार नाही. मी सांगितलेला त्रास तुम्हाला कळणार सुद्धा नाही.
पण तुम्ही मला विचारलं, मला बरं वाटलं. असं म्हणून तिने पुन्हा खाली मान घातली आणि डोळे लावून घेतले. प्रियांश जेवणाचं तर ताट वाट बघतच होता. मनातल्या मनात विचार करत होता. जेवणाची भूक तर भागवली जाणार आहे आज. परंतु हॉटेलमध्ये अतिशय सुंदर असा सुवास आला आणि भूक नसेल तरी भूक लागेल असा तो वास, सुगंध, ती फोडणी आणि तो पोळ्यांचा गरम गरम छान असा सुगंध हवेत दरवळू लागला आणि प्रियांशला जास्तच भूक लागू लागली. वेटरने दोघांनाही जेवणासाठी जेवणाची थाळी समोर ठेवली. पापड आणि काकडी, कांदा, लिंबू, टमाटर यांच्या फोडी, त्यासोबतच जेवणाच्या ताटलीमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने रचलेल्या जेवणाचे वेगवेगळे पदार्थ पाहिल्यानंतर प्रियांश आणि प्रियाला फार आनंद झाला. चला, पोटभर खायला मिळणार असा विचार मनात आला आणि दोघांनीही एकमेकांकडे न बघता खायला सुरुवात केली. अगदी 15 मिनिटाच्या आत दोघांचे जेवण झाले. आता थोडीफार प्रिया ताजीतवाने वाटू लागली होती. सकाळपासून बिचारी भुकेली होती. प्रियाला सारखा प्रियांच्या प्रश्नांचा मारा सहन झाला नसेल कदाचित, त्यामुळे तिचा चेहरा असा वैतागलेला, त्रासलेला होता. प्रियांशने बिल दिले आणि आईसाठी पार्सल घेतले. यामध्ये साधारण 500 रुपयांचा खर्च झालेला होता. त्याने आपल्या पाकिटातले पैसे त्याला माहीत असले तरी तो पुन्हा पुन्हा मोजत होता आणि प्रिया त्याच्याकडे बघत होती. प्रिया आपल्याकडे बघत आहे असे बघितल्यानंतर त्याने पटकन पाकिट बंद केले. पाकिट आपल्या खिशात ठेवलं आणि तो तिच्याकडे बघत म्हणाला, अशी काय बघत आहेस? तुम्हाला पैसे पाहिजे असेल तर देऊ का? प्रियाने विचारले. नको, घरी आहेत. मी पाकिटामध्ये हवे तेवढेच पैसे ठेवतो. घरी कपाटामध्ये बाकीचे पूर्ण पगार आहे. तुला पाहिजे असेल तेव्हा कपाटातून काढून घेत जा. प्रियांश तिच्याशी बोलत होता. गाडीवर बसून गाडी स्टार्ट करण्यासाठी त्याने तिच्याकडे बघितले. तिने त्याला नीट बसल्याचा इशारा दिला आणि त्यांनी गाडी स्टार्ट केली. आईसाठी पार्सल घेतले. बरे झाले ना? आता तुला घरी गेल्यानंतर स्वयंपाक करायची गरज नाही. आईसाठी, प्रियांश बोलला. आई कुठे स्वयंपाकघरामध्ये मला जाऊ देता? लग्न झालं तेव्हापासून छोट्या मोठ्या साऱ्या गोष्टी करत आहेत. मला म्हणतात, तू नवी नवरी आहेस, बस तिथे. तुला आत्ताच कामाला लावलं तर लोक मलाच म्हणतील, इतक्या लवकर कामाला लावली. प्रिया बोलतच होती. आरशामधून पुन्हा प्रियांशने प्रियाचा चेहरा बघितला आणि यावेळेस तिचा त्रासलेला चेहरा थोडा टवटवीत दिसत होता. ती पोटाला सुद्धा हात लावत नव्हती. याचा अर्थ तिला भूकच लागलेली होती. दुसरा काहीच त्रास तिला होत नाही आहे याची जाणीव त्याला झाली. तो आनंदी झाला. म्हणजे आज माझ्या दोन्हीही भूक शमणार असे त्याला जाणवले होते. त्या विचाराने तो जास्तच रोमॅन्टिक झाला होता. त्याने गाडी थांबवली, मोबाईल काढला आणि गाण्याचे बटन दाबून रोमॅन्टिक गाणे स्टार्ट केले. गाडी पुन्हा सुरू झाली आणि अतिशय मधुर असे नवीन जुने वेगवेगळे गाणे त्याने भरलेले होते मोबाईल स्टोरेजमध्ये. गाणे वाजत होते आणि त्याचा प्रवास सुरू झाला. तुला गाणे ऐकायला आवडतं का? प्रियांशने विचारले. हो, तिने उत्तर दिले. पिक्चर बघायला? त्याने लगेच पुढचा प्रश्न विचारला. हो, तिने पुन्हा उत्तर दिले. ठीक आहे, मी तुझ्यासाठी उद्या आमच्या गावाच्या शेजारी एक छोटंसं थिएटर आहे, ओपनच आहे. तिथे नवीन पिक्चर लागतात. त्याचं तिकीट काढून आणेल. जाऊ आपण पिक्चर बघायला, तो म्हणाला. हो, तिने पुन्हा उत्तर दिले. प्रियांश अचंबित होऊन तिच्याकडे मागे बघत विचारले, तुला फक्त होच म्हणता येतं, अजून काहीच नाही? प्रिया हसली आणि पुन्हा म्हणाली, हो. तिचं उत्तर ऐकल्यानंतर प्रियांशला सुद्धा हसू आलं आणि म्हणाला, आता मला प्रत्येक प्रश्नांचे उत्तर होच पाहिजे आहे. जर तू नाही म्हटली तर मग बघ, तुला होच उत्तरं बोलता आलं पाहिजे.
नाही, असे कुठे? मी काय बोलली? प्रिया थोडा आवाज वाढवत बोलली. प्रिया, मला फक्त हो ऐकायची सवय आहे. नाही ऐकायची सवय नाही. जर तू नाही म्हटलं तर तरी काय विशेष होणार नाही. मला जे पाहिजे ते मी मिळवतोच. प्रियांश अतिशय उत्साहाने बोलला. प्रियांश काय म्हणत आहे ते न समजण्यासारखी प्रिया मुळीच लहान नव्हती. तिला सर्व समजत होतं. हा कशा बाबतीत बोलत आहे. तिने त्यावर न बोलणे पसंत केले. तो तिला पुन्हा प्रश्न विचारू लागला. ती उत्तर देत नाही म्हणून तो पुन्हा तिला प्रश्न विचारत राहिला. मग शेवटी वैतागून ती म्हणाली, मी बोलण्यापेक्षा प्रॅक्टिकल गोष्टीवर जास्त महत्त्व देते. वेळ येईल तेव्हा दाखवून देईल. बाप रे, मग मला तुझ्यापासून कोण वाचवणार? प्रियांश, आज तो तेरी वाट लगने वाली है, असं प्रियांश उगाचच तिला चिडवण्यासाठी म्हणाला. तू कधी कुणावर प्रेम केलं होतं? प्रियांशने तिला सहज विचारले. जर मी सांगितलं माझं कुणावर प्रेम आहे तर काय करणार तुम्ही? मी ज्या मुलावर प्रेम करते त्याच्या घरी पोहोचून द्याल? त्याच्याबरोबर लग्न लावून द्याल का? नक्की काय करणार? तुम्हाला काय उत्तर अपेक्षित आहे माझ्याकडून? प्रिया अगदी सरळ शब्दामध्ये बोलून गेली. तिला कदाचित त्याने तो विचारलेला प्रश्न आवडलाच नव्हता. तसं नाही, मी सहज विचारलं. मी काय करणार? गरज भासली तर तुला मदत करणार. तुझं जर खरंच एखाद्या मुलावर प्रेम असलं आणि तुझ्या बाबांनी माझ्याबरोबर बळजबरीने लग्न लावून दिलेलं असलं तर मी खरंच तुझं लग्न तुझ्या मुलावर प्रेम करते त्याच्याबरोबर लावून देईल. तू तुझ्या मनामध्ये जे आहे ते मला खरं सांगू शकते. त्यासाठी भीती बाळगायची गरज नाही. लवकर सांगितलं तर बरं होईल. प्रियांश जरा गंभीरच होत बोलला. तुम्हाला माझ्याकडे बघून असं वाटत आहे का की माझ्यावर कुणी प्रेम करत असेल किंवा मी कुणावर तरी प्रेम करत असेल? प्रियाने प्रश्न विचारला. मी प्रश्न विचारतो तेव्हा तू उत्तर न देता तुझ्या उत्तरामध्ये मला नवीन प्रश्न विचारत राहते. हीच तुझी गोष्ट मला आवडत नाही. मी तेव्हाही तुला तेच सांगण्याचा प्रयत्न केला. आत्ताही तेच सांगण्याचा प्रयत्न करतो. मी पहिल्यांदा तुला प्रश्न केलेला आहे, तू त्याचे उत्तर दे आणि नंतर मला प्रश्न विचार. पण तू तसं करत नाही. प्रियांश बोलतच होता आणि प्रिया ऐकतच होती. मनातल्या मनात विचार करत होती, काय उत्तर देऊ आता या प्रश्नाचे तुमचे. थोड्या वेळासाठी दोघांमध्ये पुन्हा शांतता झाली. प्रियांश मनातल्या मनात विचार करू लागला. जेवणानंतर जेव्हा गाणे लावले तेव्हा किती छान रोमॅन्टिक वातावरण तयार झाले होते. मीच हा मूर्खासारखा प्रश्न तिला विचारला आणि आता दुःखी झालो आहोत. उगाचच हा प्रश्न तिला विचारला. किती चांगला मूड होता आणि एका क्षणामध्ये माझ्या एका चुकीच्या प्रश्नामुळे ती सुद्धा आणि मी सुद्धा दुःखी झालो आहोत. मला खरंच फार जपून शब्द वापरावे लागणार आहे. कशी वाटली कथा? कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.